पंचायत समिती निफाड येथील गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उगाव ग्रामपंचायत अधिकारी श्री नंदकिशोर सुदाम पाटील, सरपंच अनिता भास्करराव पानगव्हाणे, उपसरपंच नलिनी शरद निर्भवणे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जोरदारपणे सुरू करण्यात आले। या अभियानाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यावर विशेष भर देण्यात येते। अभियानांतर्गत स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा सुधारणा, आरोग्य व शिक्षण सुविधा, डिजिटल सेवा तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते। ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। श्री पाटील यांनी पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि वेळेत कामांची पूर्तता यावर भर देत उगाव ग्रामपंचायत विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचं सांगितलंय। गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सरपंच पानगव्हाणे, अनिता भास्करराव, उपसरपंच निर्भवणे, नलिनी शरद यांच्या उपक्रमामुळे उगाव गाव विकासाच्या दिशेने एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपास येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत उगाव येथे। तर नुकतेच आपण पाहिले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला जोरदार तयारी सुरू आहे। हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे आणि लवकरच याची सांगता देखील होणार आहे। तर आपल्या सोबत आहेत नंदकिशोर पाटील सर, जे की उगावचे ग्रामपंचायत अधिकारी आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी या योजनेअंतर्गत कोणकोणती कामे केलेली आहे आणि इथून पुढे देखील ते कोणकोणती कामे करणार आहेत। नमस्कार, मी नंदकिशोर सुदाम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी उगाव। महाराष्ट्र शासनाने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान सुरुवात केलेली आहे। या अभियानामध्ये आमच्या उगाव ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला असून आम्ही अभियानामध्ये जे 1 ते 8 मुद्दे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रभावीपणे काम करत आहे। त्याच्यात घरकुल उद्दिष्ट पूर्ण करणे, आमच्याकडे 34 घरकुल असून जवळजवळ आम्ही 22 घरकुले पूर्ण केलेले आहे आणि अभियान काळात आम्ही 100% उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत। 15 वित्त आयोग योजनेतून सौर पद्धती बसविणे, संरक्षण भिंत, समाज मंदिर दुरुस्ती, भूमिगत गटार इत्यादी कामे आमची पूर्णत्वाला आलेली आहे। तसेच उगाव ग्रामपंचायतीने अॅनिमिया मुक्त गाव ही संकल्पना राबवून गावात 100% अॅनिमिया मुक्त गाव करण्याचं ठरविले आहे। तसेच लखपती दिदी आमच्या गावात 333 लखपती दिदी उद्दिष्ट पूर्ण आम्ही केलेलं आहे। बचत गटाचं मोठं उद्दिष्ट महिलांमार्फत आम्ही पूर्ण केलेलं असून 40 बचत गट स्थापन केलेले आहे व नवीन बचत गटही आम्ही तयार करत आहोत। तसंच नरेगा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड, रस्ता खडीकरण, कॉन्क्रिटीकरण इत्यादी कामे घेऊन ते कामं आम्ही पूर्ण केलेली आहे। आयुष्यमान गोल्डन कॅम्पही आम्ही आमच्या ग्रामपंचायत स्तरावर लावून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी होत आहोत। तसेच ग्रामपंचायतीने आतापर्यंत 25,000 लोकवर्गणी गोळा केलेली असून लोकांचा या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। वृक्ष लागवड असेल, सौर पद्धती असेल आणि CCTV कॅमेरे हे बसविण्याचं उद्दिष्ट आम्ही थोड्या दिवसात 2-3 दिवसामध्ये पूर्ण करत आहोत। तसंच लोकसहभागातून अभ्यासिका ही आमची निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही अभियान काळात पूर्ण करणार। नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उगावचा विकास तर केलेलाच आहे। तर याच योजनेअंतर्गत आपण बघू शकतो की घरपट्टी आणि पाणीपट्टीवरती 50% सवलत देखील दिलेली आहे। तर आपण सरांकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। उगाव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या 13 नोव्हेंबर 25च्या शासन निर्णयाप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी मार्च 25 पर्यंत आहे, त्या थकबाकीच्या 50% कर सवलत देण्याचा निर्णय आमच्या ग्रामसभेने घेतलेला आहे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय झाल्यामुळे आम्ही 50% सवलत घरोघर जाऊन लोकांना त्याबाबत प्रबोधन करून वसुली 100% कशी होईल या हिशोबाने आम्ही प्रभावी पावलं उचललेली आहे। त्यानुसार QR कोड मार्फतही आमची मोठ्या प्रमाणात वसुली होत असून आम्ही वसुलीचं उद्दिष्टही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करून अभियानात जास्तीत जास्त गुणांकन आम्हाला कसे मिळतील आणि आम्हाला बक्षीस कसं मिळेल या स्पर्धेत आम्ही प्रभावीपणे सहभाग नोंदवत आहोत।
नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे डिजिटलायझेशन देखील ते करत आहेत आणि या गावाचा सर्वांगीण विकास ते केल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही. तर नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद. खाली घ्या सर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.